सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. नमस्कार मित्रांनो, दरवर्षी 1 डिसेंबरला आपण जागतिक HIV एड्स डे मोठा उत्साहाने, आनंदाने, उत्स्फूर्तपणे साजरा करत असतो. आणि हा जो 1 डिसेंबरचा जो दिवस आहे तो जनजागृतीचा दिवस आहे. लोकांपर्यंत HIV बद्दलची माहिती, समजुती, गैरसमजुती आपण लोकांपर्यंत जायला हवं की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये HIVचा प्रसार हा 0 लेव्हलवर, म्हणजे कसा थांबवता येईल, 0 लेव्हलवर कसा आणता येईल, यासाठी हा चिंतनाचा दिवस असतो. तर सर्वप्रथम सप्रेमचे जे प्रमुख आहेत भोसले साहेब, महेश भोसले साहेब, त्यांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी ह्या संवेदनशील विषयावर हात घातलेला आहे. आणि प्रत्येक पिढीला, प्रत्येक काळामध्ये HIV जनजागृतीची अत्यंत गरज आहे. तर सर्वप्रथम HIV म्हणजे काय? HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, म्हणजे माणसाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. आणि हा जेव्हा माणसाच्या शरीरात जातो तेव्हा त्या स्थितीला आपण त्याला HIV पेशंट असं म्हणतो. तर एड्स म्हणजे काय? एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे जेव्हा माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते, प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर एका लेव्हलच्या खाली गेल्यावर त्याला बरेच विविध बॅक्टेरियल, फंगल, व्हायरल, पॅरासायटिकल इन्फेक्शन्स तसेच मॅलिग्नन्सीज होतात, ट्युबरकुलोसिस. आणि अशी जी स्थिती निर्माण होते त्याला आपण एड्स असं म्हणतो. आता HIVचा प्रसार कसा होतो? तर HIVचा प्रसार हा प्रमुख 4 कारणांनी होतो. तो एका व्यक्तीचे अनेक व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबंध. दुसरं, मग ते एका पुरुषाचे अनेक पुरुषांशी असो, एका पुरुषांचे अनेक स्त्रियांशी असो, एका स्त्रीचे अनेक पुरुषांशी असो किंवा एका स्त्रीशी अनेक स्त्रियांशी असो. दुसरं, दूषित रक्त घेतल्याने HIVचा प्रसार होतो.
दूषित इंजेक्शन सुयांचा वापर केल्याने देखील HIV प्रसार होतो आणि HIV बाधित गरोदर मातेकडून होणाऱ्या बाळाला देखील HIV होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. परंतु मागच्या 3 दशकाचा अभ्यास केला तर तुम्हाला HIV मध्ये खूप शिकण्यासारखं या जगाला शिकता आलं दोन्ही बाजूंनी, की सुरुवातीची जी परिस्थिती होती अत्यंत गांभीर्यपूर्ण होती. औषधोपचार माहीत नव्हते, समाजामध्ये गैरसमज होते, रूढी परंपरा होत्या, संशोधनाची कमतरता होती, मेडिसिन उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे जो डेथ रेट होता HIVचा तो फार जास्त होता 1980 दशकामध्ये. मग हळूहळू जगभरातल्या सायंटिस्टनी बरंच मोठं संशोधन समोर आलं आणि त्या समोर आलेल्या संशोधनामधून आज आपण या स्थितीत पोचलो आहे की HIV बाधित मनुष्य हा संपूर्ण नॉर्मल आयुष्य जगू शकतो. म्हणजे HIV बाधित असताना देखील तो 40-50 वर्ष प्रॉडक्टिव्ह, आनंददायी, उत्साहपूर्वक असं तो आयुष्य जगू शकतो. तर एकाच तुम्हाला पिढीमध्ये हा कायापालट बघायला मिळतोय. हा फार मोठा आशावाद आहे की सायन्स, लोकांचे मतपरिवर्तन झाले, लोक समोर यायला लागले, एकमेकांना मदत करायला लागले पेशंटसाठी आणि त्यातून पेशंटमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, पण सोबत समाजामध्ये देखील त्यांची जी विचारधारा आहे ती बदलली आणि ते HIV बाधित पेशंट आनंदाने जगायला लागलेत. पुढचा असा मुद्दा आहे की आता बरेच प्रश्न समोर येतात समाजासमोर की HIV बाधित आई वडील असताना मुलाचं कसं काय, होणाऱ्या बाळाला काय. तर आता आधुनिक ART उपचार पद्धती, त्याला आपण अँटी रेट्रोव्हायरल थेरपी असं म्हणतो, ती जर आपण गरोदर बाई होण्याच्या पहिले जर आपण तिची तपासण्या केल्या आणि ती पॉझिटिव्ह जरी असली आणि तिला जर अँटी रेट्रोव्हायरल संपूर्ण 9 महिने दिलेत आणि त्यांचा व्हायरल लोड हा सप्रेस राहिला आणि जो बाळ होईल त्या बाळाला जर आपण अँटी रेट्रोव्हायरल थेरपी PEP म्हणतो, पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस दिली तर होणाऱ्या बाळ हे HIV मुक्त होऊ शकतं. आज एवढा मोठा बदल हा HIV डेव्हलपमेंटमध्ये हा झालेला आहे. आता HIVच्या तपासण्या कुठे कुठे उपलब्ध आहेत. तर आज सर्वात मोठं जे चॅलेंज आज जगासमोर आहे ते हे आहे की ज्या व्यक्तीचे एकापेक्षा अनेक व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबंध आले त्यांनी स्वतःहून HIVची टेस्ट करायला हवी. या लेव्हलपर्यंतची जनजागरूकता होणं ही आपल्या देशाची गरज आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये ती आलेली आहे. त्यांनी त्यांचा डिटेक्शन रेट हा 95% वरती पोहोचवलेला आहे आणि ते सगळेजण अँटी रेट्रोव्हायरल थेरपीवर आहे. आज भारतामध्ये 24 लाख लोक अंदाजे HIV बाधित आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त देखील असणार, कारण की बऱ्याच डेव्हलपिंग जे राज्य आहे त्यांचा अजून डाटा आपल्याला तंतोतंत डाटा बाहेर आलेला नाही आहे. त्यामुळे आपली जबाबदारी फार मोठी आहे. तर आपण काय करायला हवं, तर जो त्यांनी स्वतःला न घाबरता न लपवता सरकारी दवाखान्यामध्ये मोफत आज तपासण्या उपलब्ध आहे. ART उपचार पद्धती जी हायली सायंटिफिक आहे ती देखील तिथे मोफत उपचार उपलब्ध आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील ह्या चाचण्या उपलब्ध आहेत आणि औषधं देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आता HIV उपचार करताना जी सर्वात जमेची बाजू आहे किंवा सर्वात महत्त्वाची बाजू ती ही आहे की HIVच्या गोळ्या ह्या चुकवू नये. त्याला आपण ॲडरन्स म्हणतो आणि फॉलोअप. जर एखादी व्यक्ती HIVची गोळी ART ट्रीटमेंट ही एकही दिवस चुकवत नसेल आणि तो रेग्युलर जर फॉलोअप घेत असेल तर तो निश्चितच येणाऱ्या 30-40 वर्ष हे फारच उत्तम आयुष्य तो जगू शकतो. आता हे असताना HIV कसा पसरत नाही हे देखील फार समजणं गरजेचं आहे. तर एकत्र जेवल्याने HIVचा प्रसार होत नाही, एकत्र पाणी पिल्याने होत नाही, एकमेकांचे कपडे घालणं, लहान मुलांशी खेळणं, चुंबन घेतल्याने होत नाही, संडास बाथरूमचा वापर केल्याने होत नाही, डास चावल्याने होत नाही, स्विमिंग पूलचा वापर केल्याने होत नाही, म्हणजे इतर कुठल्याही माध्यमांनी HIVचा प्रसार होत नाही. त्यामुळे घरातले लोक, मित्रपरिवार या सर्वांनी उत्स्फूर्तपणे त्या रुग्णाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याच्या आर्थिक, मानसिक ह्या सर्व त्याच्या अडचणींमध्ये कुटुंबांनी, समाजाने, मित्रपरिवारांनी उत्स्फूर्तपणे समोर येऊन त्याच्या पाठीमागे उभं राहावं, त्याला धीर द्यायला हवा आणि तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील याकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे तो सेल्फ सस्टेंड होऊ शकतो आणि स्वतःचं आयुष्य
हे आनंदाने जगू शकतो. आता HIV मध्ये अजून एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे, तो आहे पिडॅट्रिक ग्रुप, म्हणजे लहान मुलं. आज फार मोठ्या प्रमाणामध्ये HIV ऑर्फन्स मुलं आहेत की ज्यांचे आईवडील नाही आहेत किंवा सिंगल पॅरेंट्स आहेत. त्या नाशिकमध्ये बघाल तर रवी पाटील आमचे मित्र आहेत, ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात ऑर्फन मुलांना, HIV बाधित मुलांना सांभाळतात. दत्ताभाऊ बारगोजे आहेत, जे प्रकाश आमटेंबरोबर होते, ते बीडला इन्फंट इंडिया संस्था चालवतात. त्यांच्याकडेही देखील जवळपास 101 मुलं आहेत. पंढरपूरला शहा आजी आहेत, त्या देखील मला 70-80 मुलांचा, ऑर्फन मुलांना त्या सांभाळतात. ते अशा विशाल हृदयाचे माणसं आहेत की ज्यांनी या मुलांना स्वतःच्या कवेत घेतलेलं आहे आणि ते समृद्ध आयुष्य जगत आहेत. ते स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत. कोणी इंजिनियर होतं आहे, कोणी वेगवेगळ्या डिग्र्या घेत आहेत. त्यांचं आता लग्न देखील झालेले आहेत, बऱ्याच मुलांची होतात. ते स्वतःचं आयुष्य, स्वतःचं कुटुंब हे पुढे नेत आहेत. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, साता समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव, वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो, त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डन साठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डन साठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO
महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी शिरसाट 9325193817. आगे बढ़ो मराठी पाट्या मराठी पाट्या मराठी पाट्या. व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या पाट्या मराठीत कराव्यात यासाठी मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. नाशिक शहरातील व्यावसायिकांनी दुकानाच्या पाट्या मराठीत लावाव्यात यासाठी इंग्रजी पाट्यांना काळे फासत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. या प्रसंगी या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक भाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शित्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबळे, मनसे कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाताताई ढेरे, मनोज घोडके, नामदेव पाटील, अमित गांगुर्डे, संतोष कोरडे, विजय आहेरे, अक्षय खंडारे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, अरुणाताई पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल बापू पाटील, शहराध्यक्ष ललित वाघ, अमोल निसळ, योगेश दाभाडे, साई गुंजाळ, किरण पवार, संदीप मालोकर, सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित होते. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. आदिवासी विकास विभागातर्फे उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे काल मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आदिवासी विकास विभागातर्फे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक अंतर्गत 610 मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात आले. त्याचाच उद्घाटन सोहळा काल दिनांक 29 नोव्हेंबर बुधवारी रोजी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी या वसतिगृहाविषयी माहिती दिली. इमारतीत सध्या एकच लिफ्ट सुरू असून लवकरच दुसरी लिफ्ट सुरू करण्यात येईल. इमारत बनवताना हॉस्टेल संदर्भात सर्व शासकीय अटींची पूर्तता करण्यात आली आहे. लवकरच विद्यार्थिनी या वसतिगृहात शिफ्ट होणार असून काही त्रुटी आढळल्यास त्या त्वरेने दुरुस्त करण्यात येतील, अशी माहिती डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली आहे. 610 मुलींच्या वसतिगृहाचं आज मी या ठिकाणी उद्घाटन केलं. कारण मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी मुलींचे नाशिकमध्ये शिक्षणासाठी वसतिगृह नाही म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आले होते आणि किती हॉस्टेल उघडले तरी कमीच वाटत होतं. म्हणून आम्ही विचार केला की आपल्याला ताबडतोब कुठे अकोमोडेशन करता येईल आणि म्हणून आम्ही हे नवीन 610 मुलींना अकोमोडेट करता येईल या वसतिगृहाचं उद्घाटन केलं. 15-1 दिवसामध्ये इथे सर्व व्यवस्था झाल्यावर त्या मुलींना या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल आणि त्याच्यानंतर जे आमचं जुनं हॉस्टेल आहे 250 मुलींचं, त्या ठिकाणी नवीन मुलींना आम्हाला प्रवेश देता येईल. आणि दुसरं एक आम्ही भाड्याच्या इमारतीमध्ये आहे त्या ठिकाणी सुद्धा काही सुविधा करायला सांगितले आहे. त्या सुविधा झाल्या त्या ठिकाणीही आम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन देता येईल. तसंच आदिवासी विकास महामंडळानं भाडा एरियामध्ये त्या ठिकाणी एक मुलींसाठी वसतिगृह बांधकामाला जागा दिली होती. त्या ठिकाणी 120 मुलींचे वसतिगृह बांधलं गेले आहे. जवळजवळ 15 दिवस किंवा महिन्याभरामध्ये त्याचे ते पूर्ण होऊ शकेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला आपण आयुक्तालयामार्फत ते ताब्यात घेऊन त्या ठिकाणीही तेवढ्या मुलींना आपण सोय करू शकतो. काय आहे की पूर्वी ज्या पद्धतीने मेस सिस्टीम होती तर काही ठिकाणी मेस सिस्टीम आम्हाला सुरू करावी लागेल, ती आम्ही करू. आणि काही ठिकाणी आम्ही सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण देतो आहे.
तर ते एक रेग्युलाइज व्यवस्थित बऱ्याचशा ठिकाणी चाललेलं आहे. तर ह्या दोन्ही संकल्पना आम्ही अंमलात आणणार. वसतिगृहात सुमारे 610 मुलींच्या निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. यापैकी 500 मुली या तालुक्याच्या ठिकाणाहून या स्थलांतरित होणार आहेत. नाशिकमध्ये वसतिगृहांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वसतिगृहांची बांधणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळेच गावाकडचे आदिवासी विद्यार्थी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतील. विद्यार्थ्यांचे शिक्षण सर्वोपरी असून पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत शासनातर्फे जिल्ह्यासोबतच तालुक्यालाही निधी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस आगामी काळात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गावित यांनी दिली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी देखील आदिवासी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी खास शिक्षण प्रणाली विकसित करण्यात येईल. यासाठी ट्रेनिंगची व्यवस्था करण्यात आली असून याच परिसरात आदिवासी प्रशासकीय संकुल हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये प्रकल्प कार्यालय, आदिवासी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबतची गंभीर दखल देखील घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विजयकुमार गावित यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण करणारं शिक्षण देण्यात येईल, ज्यामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांना क्लेरिकल, ड्रायव्हिंग, कंडक्टर, सुरक्षा रक्षकाचे ट्रेनिंगही देण्यात येणार असल्याची माहिती गावित यांनी दिली आहे. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नैना गुंडे, आदिवासी विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 7492800725. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 7492800725. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे? त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8467938227. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स. त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाइड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट. ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9225142827. 9225142826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचा आहे. मग काय,
तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्यास कडाडून विरोध करणं छगन भुजबळांना चांगलंच महागात पडलंय. यामुळे भुजबळांच्या स्वतःच्याच बालेकिल्ल्यात अडचणीत सापडल्याचं चित्र दिसून येतंय. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. ते अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करतायत. पण याच दौऱ्यादरम्यान त्यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेमुळे त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यांना अनेक ठिकाणी काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. विशेषतः येवल्याच्या सोमठाणदेश गावात पाहणी केल्यानंतर ज्या मार्गावरून छगन भुजबळ यांचा ताफा गेला त्याच मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून आपला रोष व्यक्त केलाय. यावेळी काही आंदोलकांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. त्याचबरोबर अर्धनग्न होत काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेधही केलाय. यावेळी छगन भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्यात. त्याचवेळी रस्त्यावर गोमूत्र शिंपडत आपला संताप व्यक्त केलाय. भुजबळांबरोबर जर आजही गाडीत पाहिलं तर 4 मराठे सोडून दुसरा मराठा नाही. मीडियाला सांगू इच्छितो जो तुम वफादार लेके फिरते हो, जो तुम वफादार लेके फिरते हो, हमारे महफिल सायकलवर बसायला मागा दुसरा माणूस नाही. त्यांना तुम्ही मराठा समाजाचे नेते म्हणत असाल तर हे भंगार चाळे तुम्ही थांबवा. मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या. म्हातारपणी स्वतःची हाल करून घेऊ. भुजबळ तुम्ही म्हणत होते की लग्नात आम्ही देशमुख असतो. भुजबळ काही काळ आम्ही भुजबळ समर्थकही होतो. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट येवला. संदीप कर्णिक यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारलाय. या पदाचा कारभार स्वीकारल्यापासून संदीप कर्णिक हे ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येतंय. वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त ऍक्शन मोड मध्ये. रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या कसून तपासणी होती. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध.
दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाची चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाची चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंड्याची चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव. वावरे बंधू यांचा कोंडाची चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डन साठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डन साठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी शिरसाट 9325193817. बाप माणूस. या धर्तीवर अनेक प्रकारची माणसे जन्माला येत असतात. काही सामान्य तर काही असामान्य. काही स्वतःच्या बापाचं नाव मोठं करतात तर काही स्वतःच असतात बाप माणसं. हे बाप पण फक्त नावात नाही तर कर्तृत्वातूनही दिसते. ही कहाणी आहे आपल्या कार्यानं अशक्य वाटणारा प्रवास शक्य करणाऱ्या बाप माणसाची. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे पास चलकर समंदर भी आएगा, थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा. हा शेर ज्यांनी अक्षरशः जगला आहे तो आहे बाप माणूस दिलीप राणोजी चोथवे.
हा प्रवास थरारक होता. झिरो टू सुपर हिरो हे फक्त चित्रपटात नाही, तर प्रत्यक्ष जगलेला हा बाप माणूस. राजूर अकोले तालुक्यातले अगदी छोटेसे गाव. शिक्षक असलेले राणोजी बबन चोथवे आणि सुमन राणोजी चोथवे यांच्या पोटी जन्माला आले हे रत्न दिलीप राणोजी चोथवे. शिक्षकांचा मुलगा म्हणजे संस्कारांचे बाळकडू पाळण्यातूनच मिळालेले. असं म्हणतात, शिक्षकाची मुले एकतर फार शिस्तबद्ध असतात, नाहीतर फार बेशिस्त. यांच्या बाबतीत मात्र शिस्त आणि खोडकरपणा यांचा संगम दिसून आला. चोथवे गुरुजींच्या या मुलानं आपले शिक्षण अकोले तालुक्यातच पूर्ण केले आणि आपल्या घराच्या उबदार वातावरणातून नोकरी निमित्त दिलीप राणोजी चोथवे स्थायिक झाले रामभूमी नाशिकमध्ये. द्राक्ष ते रुद्राक्ष अशी परंपरा असणारे नाशिक गंगेसारखे निर्मळ, सगळ्यांना सामावून घेणारे शहर. या नाशिक नगरीच्या कुशीत येऊन हा बाप माणूस विसावला. मार्ग सोपा नव्हता, पण खडतर वाटेला घाबरेल तो बाप माणूस कसला. यांनी रिक्षा हातात घेतली आणि सुरू झाला रिक्षा चालक म्हणून प्रवास. आयुष्याचे रिक्षा मीटर कधी वाढत होते तर कधी कमी होत होते. आयुष्य परीक्षा घेत होती. रिक्षेबरोबरच अनेक पार्ट टाइम कामातून हे आपला उदरनिर्वाह भागवत होते. कुठलेही काम लहान नसते हेच ठाम तत्व. आयुष्यात अनेक पात्र निभावण्याचे काम हा बाप माणूस करत होता. यातलेच एक पात्र म्हणजे क्रॉम्प्टन गेव्स कंपनीत कामगार म्हणून रुजू होणे. कामगार म्हणून नेटानं काम केले आणि मग परत शिक्षणाचा हात धरला. आणि केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हा ध्यास मनाशी घट्ट केला. आणि आता आयुष्यातले पात्र पुन्हा बदलले. हा बाप माणूस झाला सत्यासाठी लढणारा पत्रकार. पत्रकाराचा संपादक होऊन रामभूमी नाशिकमध्ये रामभूमी नावाच्या वर्तमानपत्राचे त्यांनी यशस्वी संपादन केले. राजूर गावातला एक सामान्य मुलगा आता कामगाराचा नेता आणि यशस्वी पत्रकार म्हणून अभिमानानं उभा राहिला. कित्येक कामगारांचे प्रश्न आपले प्रश्न मानून हा बाप माणूस कामगारांचा नेता म्हणून लढला. यातच शिरपेचात खोचला गेला एक मानाचा तुरा, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च गुणवंत कामगार पुरस्कार. या प्रवासात आले अनेक टप्पे. हा बाप माणूस दुसऱ्या कंपनीत रुजू झाला, स्नायडर इलेक्ट्रिकल इंडिया कंपनी. या कंपनीतही अनेक कामगारांच्या प्रश्नांसाठी, हक्कांसाठी हा माणूस लढला. क्रांती घडवणारा हा क्रांतिकारक समाज सुधारकच होता. या बाप माणसाचा प्रवास थक्क करणारा आहे. आयुष्य आपल्याला अनेक आव्हाने देत असते, पण आपणच आयुष्याला आव्हान देण्यासाठी सज्ज व्हायला हवे. ते काम करत असलेली कंपनी बंद पडली आणि आता पुन्हा उभा राहिला आयुष्याचा प्रश्न. पण वेदा करंदीकर म्हणतात तसं, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळते सत्तर. या ओळी अक्षरशः खऱ्या केल्या या बाप माणसानं. कुठलेही पाठबळ किंवा पार्श्वभूमी नसताना हा बाप माणूस उतरला लॉन्ड्री व्यवसायात आणि आता झाले पात्र व्यावसायिकाचे. सुरुवातीला एक दुकान, एका दुकानचे 4 असे करता करता मुंबई, धुळे, नंदुरबार, संपूर्ण नाशिक जिल्हा अशा तब्बल 5 ते 7 जिल्ह्यांमध्ये शासनाची कामे सुरू झाली. व्यवसाय आता लहान राहिला नव्हता. एक मोठी झेप या बाप माणसानं घेतली. मग लेबर कॉन्ट्रॅक्ट यशस्वी पूर्ण करणारा लेबर कॉन्ट्रॅक्टर असा प्रवास या बाप माणसानं पार केला. लहानशी सुरू केलेली कंपनी आज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि कामगार ते कामगारांचा नेता हा प्रवास केलेला बाप माणूस आहे. या वटवृक्ष झालेल्या कंपनीचा मालक. तब्बल 150 ते 200 लोकांना रोजगार देऊन लोकांच्या चेहऱ्यावर या बाप माणसानं म्हणजेच दिलीप राणोजी चोथवे यांनी आनंद पसरवला. शून्यातून विश्व निर्माण करणे वाटतं तितके सोपे नाही. त्यामागे असतात अनेक टप्पे, खाल्लेल्या ठेचा आणि अनेक यश अपयशाचे टप्पे. या बाप माणसाला तितकीच सक्षम साथ लाभली ती पत्नीची. 2 चे 4 हात झाल्यावर ती स्त्री उभी राहते त्या पुरुषामागे. खंबीर सुरेखा चोथवे या बाप माणसामागे उभी राहिली.
आणि झेप घेणं जास्तच सोपं झालं. नितीन आणि कल्पना या भावंडांमध्ये हा बाप माणूस दादा म्हणून रमला. बाप माणसानं बाप नावाचे पात्र इतके खंबीर निभावले की चोथवे गुरुजींप्रमाणे यांनीही घडवली आपली आदर्श मुले, सागर आणि स्वाती. अश्विनी या सुनबाईनं सुद्धा हीच संस्काराची शिदोरी पुढे नेत चोथवे कुटुंबाची परंपरा पुढे नेत आहे. त्याचबरोबर भाऊजाई मनीषा, ईश्वरी आणि सोहम पुतणे या सगळ्यांना आपल्या या बापाचा खूप अभिमान आहे. आणि तितकाच अभिमान आहे पंकज कस्तुरे या जावयाला. कुटुंबाचा गोतावळा आता खूप वाढला आहे. चोथवे कुटुंब आता गोकुळ झाला आहे. मल्हार आणि वल्लभ, स्पृहा, स्पंदन या नातवांनी कुटुंबात आनंद पसरवलाय आणि त्यांच्या समोर आपल्या आजोबांचे आदर्श आहे. सामाजिक कार्यकर्ते, तेली समाज वधूवर मेळावा आयोजक, सिडको तेली समाज अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक, बाप, आजोबा, प्रत्येक पात्रात हा बाप माणूस चमकला आणि आयुष्याचा हिरो झाला. हा प्रवास येणाऱ्या कित्येक पिढ्यांना आदर्श ठरणार आहे आणि आताही ठरतो आहे आणि ठरत राहणार आहे. अडचणींवर मात करत स्वतःला सिद्ध करणारा हा बाप माणूस खरं तर प्रत्येकाला समजला तर अडचणी लहान आणि स्वतःला मोठे करणे सोपे जाईल. श्री मंगल समाज रत्न पुरस्कार, नाशिक महानगरपालिकेतर्फे आदर्श कामगार पुरस्कार 2004, ओझर ज्युनियर चेंबर्स आयोजित निबंध स्पर्धेत उत्कृष्ट निबंधाचे पारितोषिक, नाशिक परिसर वृत्तपत्र लेखकांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांच्या हस्ते पारितोषिक प्रदान, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया सातपूर या कंपनीचा आदर्श कामगार पुरस्कार, महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड, अशा अनेक पुरस्कारांवर नाव कोरण्यात हा बाप माणूस यशस्वी झालाय. पण एक पुरस्कार या बाप माणसानं जिंकलाय, तो म्हणजे आदर्श माणूस. खरं तर यांनी आपल्या आयुष्यालाच जिंकलंय. त्यांनी मदत केलेल्या कित्येक कामगारांना, समाजातल्या माणसांना आणि संपूर्ण कुटुंबाला या बाप माणसाचा नितांत अभिमान आहे. इतकेच म्हणता येईल. सामान्य माणसानं हाती घेतली रिक्षा, आयुष्य घेई रोज परीक्षा. कामगार झाला कामगारांचा नेता, कामगारांचे प्रश्न सोडवी हा त्यांचा त्राता. पत्रकार संपादक झाला समाज सुधारक, कंपनी उभारून झाला हा मालक. अखंड महान आहे यांचे काम. या बाप माणसाला आम्हा सगळ्यांचा सलाम. जसे अंकुरते मनी कल्पना येते, व्याकुळ हाते तिळतिळ तुटते, खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या वीज चमकुनी जाते, शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्कर सुतांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या कोसला या बहुचर्चित कादंबरीनं साहित्य विश्वात एक वेगळंच युग निर्माण केलं. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मतं या लेखकांनी यात मांडली आहेत.
यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा आहे. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथं आलेला अनुभव याचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवन प्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच कोसला 100रातील 99 या चित्रपटाची घोषणा एका भव्य सोहळ्यात करण्यात आली. या सोहळ्याला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडेही उपस्थित होते. यावेळी गायक जयदीप वैद्य आणि तबलावादक केतक पवार यांच्या निर्गुण शास्त्रीय संगीताने या सोहळ्यात रंगत आणली. तर अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर कोसलाची सुंदर अशी कलाकृती साकारली होती. आदित्य राठे आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे हे प्रमुख भूमिकेत असून निर्माण स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह निर्माते आहेत. 1963 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि कोरिया भाषेत अनुवादित करण्यात आली. त्यामुळे या कादंबरीची ओळख केवळ भारतापुरताच मर्यादित राहिली नाहीये, ती आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. 2014 मध्ये डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा 50वा ज्ञानपीठ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. चित्रपटाबद्दल साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, साहित्यांवरही माझं इतकंच प्रेम आहे जितकं चित्रपटावर आहे. मला चित्रपटांमध्ये पाहण्याव्यतिरिक्त काही करता आलं नाही. मात्र सयाजी शिंदे या मित्रामुळे माझा पाय चित्रपटांपर्यंत पोहोचला. आतापर्यंत कोसलासाठी अनेक जण मला भेटले, परंतु त्यांना ते जमले नाही. मला याबाबतही तसंच वाटलं. वर्षभरात म्हणतील काही जमतच नाही आणि सोडूनही देतील, परंतु यांची चिकाटी अफाट होती. ते इथपर्यंत पोहोचले, त्यांनी खूप कष्ट घेतले, त्यामुळेच मला आता उभारी मिळाली. पुढच्या कादंबऱ्या लिहिण्याचा उत्साह यांनी मला दिलाय, असे यावेळी भालचंद्र नेमाडे यांनी सांगितले. इतर अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात, जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हाच ही कादंबरी आली होती. तेव्हा मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते. बोलण्यासाठी आणि अभिनयासाठी त्याचा कसा वापर होईल याचा विचार करायचो. त्यानंतर बराच काळ लोटला. अनेकांचा या कादंबरीवर चित्रपट करण्याचा विचार होता. याच दरम्यान मला मेहुल सरांचा कॉल आला. आम्ही नेमाडे सरांसोबत 1-2 मीटिंग केल्या आणि अखेर नेमाडे सरांनी कोसलाला सहमती दिली. सरांच्या सगळ्या नियमांचे पालन करता आता या चित्रपटाची सुरुवात होती. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदी राठे म्हणतात, भालचंद्र नेमाडे ही खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर आम्ही चित्रपट करतोय. यासाठी मेहुल शाह यांचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. खरं तर चित्रपटाविषयी सांगायची गरजच नाहीये, कारण आपल्यापैकी अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. त्यामुळेच आता ही कथा प्रेक्षकांना लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर गायत्री पाटील म्हणतात, भालचंद्र नेमाडे सर जळगावचेत आणि मी सुद्धा. कोसला मला भावण्याचे कारण म्हणजे या कादंबरीत महिलांना दिलेला सन्मान, त्यामुळे ही कथा मला विशेष वाटली. अशा प्रकारे आता सर्वांनाच या कोसला चित्रपटाची उत्सुकता आहे. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 7492800725. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 7492800725. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे? त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिर यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास
अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स. त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9225142827. 9225142826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचा आहे आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचा आहे. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. नमस्कार मित्रांनो, दरवर्षी 1 डिसेंबरला आपण जागतिक HIV एड्स डे मोठ्या उत्साहाने, आनंदाने, उत्स्फूर्तपणे साजरा करत असतो. आणि हा जो 1 डिसेंबरचा जो दिवस आहे तो जनजागृतीचा दिवस आहे. लोकांपर्यंत HIV बद्दलची माहिती, समजुती, गैरसमजुती आपण लोकांपर्यंत जायला हवं, की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये HIVचा प्रसार हा 0 लेव्हलवर, म्हणजे कसा थांबवता येईल, 0 लेव्हलवर कसा आणता येईल, यासाठी हा चिंतनाचा दिवस असतो. तर सर्वप्रथम सप्रेमचे जे प्रमुख आहेत, भोसले साहेब, महेश भोसले साहेब, त्यांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी ह्या संवेदनशील विषयावर हात घातलेला आहे. आणि प्रत्येक पिढीला, प्रत्येक काळामध्ये HIV जनजागृतीची अत्यंत गरज आहे. तर सर्वप्रथम HIV म्हणजे काय? HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, म्हणजे माणसाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. आणि हा जेव्हा माणसाच्या शरीरात जातो तेव्हा त्या स्थितीला आपण त्याला HIV पेशंट असं म्हणतो. तर एड्स म्हणजे काय? एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे जेव्हा माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते
प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर एका लेव्हलच्या खाली गेल्यावर त्याला बरेच विविध बॅक्टेरियल, फंगल, व्हायरल, पॅरासायटिकल इन्फेक्शन्स तसेच मॅलिग्नन्सीज होतात, ट्युबरकुलोसिस, आणि अशी जी स्थिती निर्माण होते त्याला आपण एड्स असं म्हणतो. आता HIV प्रसार कसा होतो? HIV प्रसार हा प्रमुख 4 कारणांनी होतो. तो एका व्यक्तीचे अनेक व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबंध. दुसरं, मग ते एका पुरुषाचे अनेक पुरुषांशी असो, एका पुरुषांच्या अनेक स्त्रियांशी असो, एका स्त्रीचे अनेक पुरुषांशी असो किंवा एका स्त्रीशी अनेक स्त्रियांशी असो. दुसरं, दूषित रक्त घेतल्याने HIV प्रसार होतो. दूषित इंजेक्शन सुयांचा वापर केल्याने देखील HIV प्रसार होतो. आणि HIV बाधित गरोदर मातेकडून होणाऱ्या बाळाला देखील HIV होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. परंतु मागच्या 3 दशकाचा अभ्यास केला तर तुम्हाला HIV मध्ये खूप शिकण्यासारखं या जगाला शिकता आलं दोन्ही बाजूंनी. की सुरुवातीची जी परिस्थिती होती अत्यंत गांभीर्यपूर्ण होती. औषधोपचार माहीत नव्हते, समाजामध्ये गैरसमज होते, रूढी परंपरा होत्या, संशोधनाची कमतरता होती, मेडिसिन उपलब्ध नव्हते, आणि त्यामुळे जो डेथ रेट होता HIV तो फार जास्त होता 1980 दशकामध्ये. मग हळूहळू जगभरातल्या सायंटिस्टनी बरंच मोठं संशोधन समोर आलं आणि त्या समोर आलेल्या संशोधनामधून आज आपण या स्थितीत पोचलो आहे की HIV बाधित मनुष्य हा संपूर्ण नॉर्मल आयुष्य जगू शकतो. म्हणजे HIV बाधित असताना देखील तो 40-50 वर्ष प्रॉडक्टिव्ह, आनंददायी, उत्साहपूर्वक असं तो आयुष्य जगू शकतो. तर एकाच तुम्हाला पिढीमध्ये हा कायापालट बघायला मिळतोय. हा फार मोठा आशावाद आहे की सायन्स, लोकांचे मतपरिवर्तन झाले, लोक समोर यायला लागले, एकमेकांना मदत करायला लागले पेशंटसाठी, आणि त्यातून पेशंटमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. पण सोबत समाजामध्ये देखील त्यांची जी विचारधारा आहे ती बदलली आणि ते HIV बाधित पेशंट आनंदाने जगायला लागलेत. पुढचा असा मुद्दा आहे की आता बरेच प्रश्न समोर येतात समाजासमोर की HIV बाधित आई वडील असताना मुलाचं कसं काय, होणाऱ्या बाळाला काय. तर आता आधुनिक ART उपचार पद्धती, त्याला आपण अँटी रेट्रोव्हायरल थेरपी असं म्हणतो, ती जर आपण गरोदर बाई होण्याच्या पहिले जर आपण तिची तपासण्या केल्या आणि ती पॉझिटिव्ह जरी असली आणि तिला जर अँटी रेट्रोव्हायरल संपूर्ण 9 महिने दिलेत आणि त्यांचा व्हायरल लोड हा सप्रेस राहिला आणि जो बाळ होईल त्या बाळाला जर आपण अँटी रेट्रोव्हायरल थेरपी PEP म्हणतो, पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस दिली तर होणाऱ्या बाळ हे HIV मुक्त होऊ शकतं. आज एवढा मोठा बदल हा HIV डेव्हलपमेंटमध्ये हा झालेला आहे. आता HIVच्या तपासण्या कुठे कुठे उपलब्ध आहेत. आज सर्वात मोठं जे चॅलेंज आज जगासमोर आहे ते हे आहे की ज्या व्यक्तीचे एकापेक्षा अनेक व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबंध आले त्यांनी स्वतःहून HIVची टेस्ट करायला हवी. या लेव्हलपर्यंतची जनजागरूकता होणं ही आपल्या देशाची गरज आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये ती आलेली आहे. त्यांनी त्यांचा डिटेक्शन रेट हा 95% वरती पोहोचवलेला आहे आणि ते सगळेजण अँटी रेट्रोव्हायरल थेरपीवर आहे. आज भारतामध्ये 24 लाख लोक अंदाजे HIV बाधित आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त देखील असणार, कारण की बऱ्याच डेव्हलपिंग जे राज्य आहे त्यांचा अजून डाटा आपल्याला तंतोतंत डाटा बाहेर आलेला नाही आहे. त्यामुळे आपली जबाबदारी फार मोठी आहे. तर आपण काय करायला हवं, तर जो त्यांनी स्वतःला न घाबरता न लपवता सरकारी दवाखान्यामध्ये मोफत आज तपासण्या उपलब्ध आहे. ART उपचार पद्धती जी हायली सायंटिफिक आहे ती देखील तिथे मोफत उपचार उपलब्ध आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील ह्या चाचण्या उपलब्ध आहेत आणि औषधं देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आता HIV उपचार करताना जी सर्वात जमेची बाजू आहे किंवा सर्वात महत्त्वाची बाजू ती ही आहे की HIVच्या गोळ्या ह्या चुकवू नये. त्याला आपण ॲडरन्स म्हणतो आणि फॉलोअप. जर एखादी व्यक्ती HIVची गोळी ART ट्रीटमेंट ही एकही दिवस चुकवत नसेल आणि तो रेग्युलर जर फॉलोअप घेत असेल तर तो निश्चितच येणाऱ्या 30-40 वर्ष हे फारच उत्तम आयुष्य तो जगू शकतो. आता हे असताना HIV कसा पसरत नाही हे देखील फार समजणं गरजेचं आहे.
तर एकत्र जेवल्याने HIV चा प्रसार होत नाही, एकत्र पाणी पिल्याने होत नाही, एकमेकांचे कपडे घालणं, लहान मुलांशी खेळणं, चुंबन घेतल्याने होत नाही, संडास बाथरूमचा वापर केल्याने होत नाही, डास चावल्याने होत नाही, स्विमिंग पूलचा वापर केल्याने होत नाही, म्हणजे इतर कुठल्याही माध्यमांनी HIV चा प्रसार होत नाही. त्यामुळे घरातले लोक, मित्रपरिवार या सर्वांनी उत्स्फूर्तपणे त्या रुग्णाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याच्या आर्थिक, मानसिक ह्या सर्व त्याच्या अडचणींमध्ये कुटुंबांनी, समाजाने, मित्रपरिवारांनी उत्स्फूर्तपणे समोर येऊन त्याच्या पाठीमागे उभं राहावं, त्याला धीर द्यायला हवा आणि तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील याकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे तो सेल्फ सस्टेंड होऊ शकतो आणि स्वतःचं आयुष्य हे आनंदाने जगू शकतो. आता HIV मध्ये अजून एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे, तो आहे पिडॅट्रिक ग्रुप, म्हणजे लहान मुलं. आज फार मोठ्या प्रमाणामध्ये HIV ऑर्फन्स मुलं आहेत की ज्यांचे आईवडील नाही आहेत किंवा सिंगल पॅरेंट्स आहेत. त्या नाशिकमध्ये बघाल तर रवी पाटील आमचे मित्र आहेत, ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात ऑर्फन मुलांना, HIV बाधित मुलांना सांभाळतात. दत्ताभाऊ बारगो जे आहेत, जे प्रकाश आमटेंबरोबर होते, ते बीडला इन्फंट इंडिया संस्था चालवतात. त्यांच्याकडेही देखील जवळपास 101 मुलं आहेत. पंढरपूरला शहा आजी आहेत, त्या देखील मला 70-80 मुलांचा, ऑर्फन मुलांना त्या सांभाळतात. ते अशा विशाल हृदयाचे माणसं आहेत की ज्यांनी या मुलांना स्वतःच्या कवेत घेतलेलं आहे आणि ते समृद्ध आयुष्य जगत आहेत. ते स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत. कोणी इंजिनियर होतं आहे, कोणी वेगवेगळ्या डिग्र्या घेत आहेत, त्यांचं आता लग्न देखील झालेले आहेत, बऱ्याच मुलांचे होतात. ते स्वतःचं आयुष्य, स्वतःचं कुटुंब हे पुढे नेत आहेत.